सांग बाई, पोरगी सांगून नाही राहिली, काय करू काय नाही. पावत जारतं कसं काही ना काही चाली सुटी लावलं की बरं राहते. मग मग पाहुणे यायची वाट पाहा का, मग त्याच्या संग बोलावं का धंदा करा, काय करू काही सांगत नाही. रश्मी, अ बाई रश्मी. हो आई, थांबचा आली. हे सोफ्याची कवर बदलून राहिली मी. असं असं बरं, म्या काय म्हणलं बाई, अतलं की ना 2 मिनिटासाठी मग करे का परी. होय, काय म्हणतं. अहो बाई रश्मी, म्या म्हटलं आता राजकुमार येऊन राहिला, ते तुझी भाऊजाई येऊन राहिली, तर म्हटलं काय आवडते काय नाही सांग ना तुझ्या भावाले. करून ठेवतो ना स्वयंपाक. किती नाही म्हणलं तरी तुझी सासू म्हणते स्वयंपाक करून ठेवा म्हणते, पाहुणा आला तर जेवतीनच. बरोबर आहे त्या बाईचं बी. आपलं करेल असलं तर जेवतेच माणूस, किती घाई असलं तर ताटच वळू ना आपण. आता तुझी भाऊजाई पहिल्यांदा येऊन राहिली म्हणतात, तर तुझी सासूबाई म्हणतात की करून ठेवा. मग सांग ना माय, काय करू. काय आवडते तुझ्या भावाले. त्याले ना, त्याले गुलाबजामुन आवडतात. पण म्हटलं आता उन्हाळा लागला असतं श्रीखंड पुरी करू, त्याला श्रीखंड पुरी आवडते. आम्रखंड आवडते त्याला, तर गेले म्हटलं आम्रखंड आणा, तर हो म्हणतात हे. मग पुऱ्या करू आई, आणि थोडीशी काही भजे गिजे काढता येतात बस. जास्त काही त्याला तेलगटी नाही आवडत. पुरी केली की मग तो भजी नाही खाणार जास्त. पुरी आम्रखंड खाते, मग ती करू ना मग. असं मग इकत आणतात का ते, घरी नाही होत का. घरी कर ना, होत तुला तर येते माय, काही हे होत नाही का घरी. नाही आई, ते ना आधीच पाहिजे होतं. मग दही घी बांधून ठेवा लागते चक्का. आता आम्रखंड करायला आंब्याचा रस येते थोडंसं, तर मग जाऊ दे, आणता येते ना रेडीमेड. पॅकच भेटते, काही टेन्शन नाही. आणखीन विकत आणि पुऱ्या गिऱ्या करू आपण मग घरी, तेवढंच कमी होऊन जाते काम. असं का, हे श्रीखंडच म्हणशील तेच ना माय, का दुसरं आहे ना आहे काही. हो तसंच, फक्त त्याचा चव दुसरी, त्या चव आंब्याची लागते म्हणून त्याला आम्रखंड म्हणतात. श्रीखंडातलाच प्रकार. असं असं तेच तर म्हणलं माय, मला कळत नाही बरं बाई. लय गोटली आपण खायली नाही पायली नाही माय, खरं सांगतो. त्यापासून काय लपवा म्हणून विचारलं माय, काय होय तर. नाही नाही तसं काही, तसंच असते आई. श्रीखंडातलाच प्रकार आहे, फक्त तो पिवळ्या पिवळ्या कलरचा दिसते, म्हणजे आंब्याचं असते की नाही, मग त्याला आम्रखंड म्हणतात. लय अलग अलग, त्यातल्या त्यातच अलग अलग प्रकार येतात. काहीच नसते, तेच असते, फक्त जर चव बदलते. हो ना माय, आता ते लय न्यारा न्यारा निघालं माय आमच्या वक्ती. काही नव्हतं बाई, बेसनाचे लाडू, नाही तर मग शिरा, नाही तर मग पुरण झालं पाहुणचार. असं काही नव्हतं माय बाई हे. बरं हे पाय, मग काय आहे ते सांग. मग जवळ बोले म्हणा, ते पाहुणे याच्या पहिले आणून द्या ना म्हणा घरी. घरी असलं तर बरं राहते बाई. आणि त्यातून म्हणलं हे पाय बाई, अगय पगय सांगो, लेकरं आहेत संग. लेकरायचं कसं राहते बाई, एखादी गोष्ट आवडली ना तर खातात, नाही तर मग खाणार नाही का परी. लेकरं बाकर संग असली की कसं, जर शिल्लक वल्लक पुरलं, निपूर आली तर मग जा बघता ना साजरा नाही वाटणार म्हणून. पाहुणेले म्हणा जर अगय पगयचा आणजा. आणि लागे कसं असते पाहिजे माहिती, मला काही कळत नाही माय. लय माग असेल कसं तोशीन काय असेल काय नाही, ते तुमचं तुम्हाला माहित. पण लेकरं आहेत म्हणून राहिली मी, जर शिल्लक वल्लक पाहिजे लेकराच्या घरात. लेकरायचं कसं राहते, खा म्हणलं ना तर खाणार नाही, तर त्याला आवडलं ना तर मग मागं पुढे पाहणार नाहीत. अशी लेकराची जात राहते म्हणून म्हणलं. आणि ते म्हणलं घेऊन यायला, तर तू नाही तर ते सासूस ते हे मानीचा मलम सरला बरं. सांगू माय पाहुणे कालही म्हणत मला त्या बाई, परत दिवशी म्हणत मलम सरला यायला सांगितलं. मला वाटते पाहुण्याचे ध्यान नाही, मोठ्या जावई बोलच सांगलं, पण त्याचं काही ध्यान नाही. तर आता हे जातील की नाही लाईनी जावई बा, तर त्याला म्हणा कोणता मलम आहे तो बी घेऊन ये जा म्हणा हातासरचा. जाय बरं मग. आणि मग इकडे मग पुऱ्या करू का बाई. चालते आई, करा मग. हो आता दादा म्हणे अर्धा पाऊण तास लागेल म्हणे, असं म्हणे. मग तेवढा वेळ लागतेच ना आपल्याला, राहतात गरम गरमच. आणि तळत राहू दे जा. भजे गिजे मग कसे वेळेवर होतात एकदम गरम. बरं चालते, हो तोयन राहू देतो मागे बाई. कुळले पापड ते तोया लागेल ना माय, पापड गिपड देतो ना काढून, ते वदरल्या डब्यात ठेवले आहेत ना. हो ते काही नको तोडू आई, काही दादाला आवडत नाही ते. आवत दादाला नाही आवडत, पण लेकर आहे तुझी भाऊजय आहे संग. भाऊजय काय म्हणेन, फक्त ते इकच काय होय ते आणलं पुऱ्या केल्या झालं म्हणेन. कसं असते का म्हणून पाहुणचार. माय भाऊजया कशा असतात बाई. समजा नाहीत बरं, पण काही ननच्या घरी फक्त पायालाच येतात, का आहे कसं आहे देखरेख करायला. मग ती भाऊजय कशी आहे मला माहित नाही. माय साजरी तशी नाही का परी, तू साजरी माय तो आई बाबा साजरे, ती साजरी तशी, पण गोट सांगून राहिली त्यातली. हो चांगलीच आहे माई वहिनी, चांगलीच म्हणा लागते. आता भावाला चांगलं म्हणा लागते, तिला बी चांगलंच म्हणा लागते. काही ना काही कानामेटा करायच लागते. आता पाहतच ना तुम्ही, दिसतेच तुम्हाला, होतेच ओळख. काही लपोल्या जात नसते, झाकल्या जात नसते काही. सगळा स्वभाव ज्याचा आहे त्याचा पुढे येतेच. नाही बाबा साजरीच अशी. बरं जाय बरं, सांग बरं तुझा वैभाले घेऊन यायला होते. मग कसं मग ते आला तो भाऊ की मग त्याच्या संग बसणं उठणं. मोठा आहेत ना तुझ्यापेक्षा, मग भाव सासरा येते ना माहिती. भाव सासरा आला तर बसा लागणार नाही जवळ यायला त्याच्याजवळ. जाय मग घेऊन यायला सामाय, मी लागतो इकडे स्वयंपाकाले. रश्मी मा. हा मम्मी काय म्हणता, किचन मध्ये आहे मी. अव मॅ म्हणलं जाय बरं लेकरे जवळ बस बरं घंटाभर. मी ना ते मागचं अंगण झाडतो. सकाळून झाडलंच नाही का व. अरे मम्मी आज लक्षच नाही माझं, पाणी टाकलं त्याच्यावर झाडलंच नाही मी. झाडते ना मी, राहू द्या ना. नाही नाही झाडतो मी आता, तू जाय बस. ते मोहिनी अंग धुवायला जाते, तर तू लेकराजवळ बस. लेकरायला एकटं सोडून दे, जावळे काळे लोक. जाय बरं बाई, तुम्ही लागा माय स्वयंपाकाले. वजे तोच टाइम होते आपल्या घरचा, एवढा मोठा खटल्याचं करणं. पाहुणे येतो म्हटले की पाहुणेचं करणं लय पुरते बाई. तुम्ही लागा माय स्वयंपाकाले, मी बात येतो ते अंगण झाडून तुम्हाला करू लागतो मग काही.
हो बाई मी करतो. जाय बरं तू, जाय बस बरं. ते जाते अंग धुवायला जाते का संडासला जाते तर लहान लेकराजवळ बसतात ती. मी ते अंगण झाडून घेतो. पाहुणे येतात साजरं दिसते का असं ओवरं ठेवत नको जात जाऊ बरं. एक काम कमी राहायला चालते पण ओवरं घरदार ओवरं अंगण हे पहिले झाडं जात जाय. पातच अंग धुवून घेतो आणि ते राहिलं झाडायचं तसंच. अरे मम्मी आज लक्षच नाही. घाई 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 विसरूनच गेली. समोरचं झाडलं रांगोळी काढली मागे गेलीच नाही. विसरूनच गेली आई. हो जाय मग आता बस माय मी झाडतो. ते तो भाऊज येईन तर काय म्हणे लस शायनी आहेत म्हणे 12-12 वाजता झाडझुडा करतात ह्या असे म्हणतील ते. जाय माय जाय. हो मम्मी. बाई तुम्ही व्हा चाले सुधी लावा स्वयंपाकाचं बात आली मी. हो बाई करतो मी. कणिक भिजवतो पुऱ्या करणं सुरू करतो. हो हो करा. अरे या 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 वाटच पाहून राहिलो तुम्ही. आताच मला सुनबाईन सांगितलं. हो थोडा उशीरच झाला मामाजी. ए ऋतुजा सायलेंट. इथे मस्ती नाही करायची. एकदम सायलेंट राहायचं. हा या रे या रे पोर. हो या या बाई या. अरे रश्मी बाई पाहुणे आले ना. या दादा या. अरे बापरे पाहुणे घरी आहेत काय. मला म्हटलं काय मी आज काही म्हटलं मीटिंग गिटिंग काय तुमचं काय बा बिझी माणसं. अरे नाही नाही रश्मी सांगितलं होतं मला. तुमचा फोन आला त्याच दिवशी सांगितलं होतं तुम्ही येणार आहे. आज मग आम्ही घरीच थांबलो म्हटलं. पप्पाही घरीच थांबले आज. तसं शक्यतोवर रविवारी जास्तीत जास्त आम्ही घरीच असतो पण अचानक कुठली एखादी काही मीटिंग ठरली काही तर मग जावं लागतं. नाही तर मग रविवारी टाळतो शक्यतोवर काम. एखादा दिवस सुट्टीचा पाहिजेच. खूपच दाखवते जावई बात. जसं काही 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 लस अंबानी नाही कुठचा. या ना वहिनी या. हो येते ना. चला रे मुलांनो. चल 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 आत्या आत्या. मला येऊ दे ना मला येऊ दे ना. वाव किती मोठं घर. तू तुझ्या मुलांना ना आत्याला भेटायला खूप आवडलं. म्हणजे त्यांना म्हणजे पूर्ण रस्त्यात त्यांचं तेच सुरू होतं. आत्याचं घर कधी येणार आत्याचं घर कधी येणार. पोरांना खूप आत्याचा लाड आहे बरं. हो रे का रे मामाला नाही भेटायचं का. जात रा घरात. रश्मी बघ ना काका रश्मी काय 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 हे काय धरणं बसली का कुठं. हा एवढी वहिनी आली पण आली नाही माझ्या स्वागताला पुढे हजर. आणि आमच्या आईला तर खूपच रश्मीच्या घरी चालले तर हे घेऊन जा रश्मीच्या घरी चालले तर ते घेऊन जा. आणि रश्मीला पहा ना काय आनंद आहे. एवढी मी आली पण रश्मी बाहेर यायला तयार नाही. असं काय करून राहिली. यांना तर खूपच आहे. बघितलं का तुमच्या बहिणीला यायला रिकाम पण नाहीये. तुम्हाला तसं वाटत होतं उडत जाऊ का पळत जाऊ. आली का बाहेर तुमची बहीण. चुपचाप बस काय मुकट्यानंतरचा. हा हा ते बॅग नाही आणली का खाऊची काही. ती बॅग गाडीतच आहे. राहू दे गाडीत काही प्रॉब्लेम नाही. काही द्यावं लागत नाही इथं. तुमच्या बहिणीला याचा रिकाम पण नाही झालं माया पुढे. काही खाऊन घेऊन माया भाच्याला नाही तुम्ही ते. जाऊ द्या काय द्या ते लहान आहे का तुमची बहीण. माया भाची वाट पाहतात. आते आली तर त्यांच्यासाठी नेते मी ते. आता चुपचाप बसा फालतूचं खाऊ खाऊ करू नका. मी आतमध्ये जाते. रश्मी काही कामात आहेत वाटते. खूप बिझी आहे बाई माझी ननद. बहिणी घरी आली तरी ननदला यायला वेळ नाहीये. का रे चंगमंगू आले का. या 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 बसा इथं. मी मम्मीला आणते आतमध्ये. मम्मी आहे ना. अरे या वहिनी. काय झालं ते ताई वॉशअप मध्ये होत्या बाथरूमला गेल्या होत्या आणि बाळांजवळ कोणीच नव्हतं म्हणून मी थांबली होती. या मला आवाज आला बरं तुमचा आले म्हणून. पण बाळ एक दोघच जण होते ते म्हणून थांबले. आणि आई आणि मम्मी दोघी किचन मध्ये आहेत. या ये रे दादा. मी वाटच पाहून राहिली सकाळ बसणं म्हटलं तुमची. हो आता तसं काय तुम्ही काय आता वहिनी आली म्हणजे काय आरतीचं ताट घेऊन थोडीच उभं राहणार आहे. मला पण समजते ते. नाही 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 एवढं काही वहिनी काही मानात चढणारी नाहीये बरं. खूप साधी सरळ आहे. वहिनीला काही एवढा मान नाही पाहिजे की बापरे आल्या आल्या ननदनी अगदी स्वागतच केलं पाहिजे असं काही वहिनीच्या अपेक्षा नाहीत बरं का. वहिनी तशी येते कारण खूप पानसट आहे. भाऊ पानसट तर वहिनीला पानसट व्हावंच लागते. कशा आहात तुम्ही. ये ना वहिनी. दादा बस ना. हातपाय धुता का तुम्ही. हो रश्मी हातपाय धुतो. गाडीत खूप प्रवास झाला ना तर थोडं फ्रेश होतो. मामाजी हातपाय धुवून येतो. हो हो हातपाय धुवा फ्रेश व्हा. तसं पण तुमचा हा रोड खूपच बापा खूप खराब आहे बरं. रोड आहे का गड्डे आहेत काही समजतच नाही. खरंच ना खूपच म्हणजे एवढा त्रास शेवटपर्यंत झाला नाही आम्हाला जेवढा तुमच्या घरापर्यंत यायला झाला. बापरे कसंच काय जीवन जगतात काय माहित खेड्यातली लोक. हो बाई ते काय झालं आमच्या रोड लय वाहत आहे ना. ते काम चालू होतं ट्रक लय वाहिले. त्या ट्रकाच्या रोड लय खराब झाला. खरं तर पहिले चांगला होता. आता त्या ट्रक ते माल आधी भरलेले ट्रक आहे ना ते लयच रोड खराब केला राजू.
हो ना, तशी लय रस्ते खराब आहे. तरी लय रस्त्याचं काम झालंय म्हणा, असं काही नाही. नाही मला नको. मला ना तुमच्याकडे कुकीज पण आहे का? मला द्या ना कुकीज. नाही नाही, हे ऋतुजा मागायचं नाही ना, आपण इथे गेस्ट आहे ना. मम्मीने काय सांगितलं होतं, नको नको आम्हाला कुकीज नको. अरे पोरांनो, खाणं काही नाही होत, कोणी नवीन नाही, ते आजीच आहेत. वहिनी चला ना, या ना, हात पाय धुणं दादा. हो बाई हो, आलो. चल हात पाय धुई. आले फ्रेश होऊन येते मी. खूप डस्ट आहे बाबा, खूपच धूळ होता. मला तर एवढी अलर्जी आहे म्हटलं स्किनची. माझी स्किन खूपच इफेक्टिव्ह आहे, लवकरच मला अलर्जी होते धुळीची. तर अजिबात म्हणजे मला सहनच होत नाही. हो का? फ्रेश व्हा ना मग, तुम्ही फ्रेश व्हा, थोडं बरं वाटेल मग. वहिनी या ना. हो आले ना. इथं बसा, थोडं तुम्हाला रिलॅक्स वाटेल. ते गाडीत आल्याने दगदग झाली ना, म्हणून तसं होत असेल. बाई नाही तर अंग टाक ना मग. अंग टाक जरा, अंग टाकलं की बरं वाटेल. माझ्या गाडी नाही जीव घेऊ मग एकते. नाही नाही, मला सवय आहे प्रवासाची, पण रस्ते तुमच्याकडचे रस्ते खूप खराब आहेत बरं बापा. नाहीतर म्हणजे मला प्रवास वगैरे असं काही नाही वाटत, मला सवय आहे. आम्ही खूप लांब लांबचा प्रवास करतो. आमचं कसं स्वतःचीच गाडी आहे आणि सर्व म्हणजे कसं आता पण आम्हाला लवकर निघायचं आहे ना, आराम वगैरे नाही होत. मला लवकर रश्मी चला द्याल, मुलांना बघते मी आणि तुझ्या जाऊची भेट घेते आणि मग निघतो आम्ही. आम्हाला पुढचा पण प्लॅन आहे ना आमचा. नाही व माय बाई, काही बोलता काय? आली लागे निघतोय आता आली माय बाई. हात पाय नाही धुतले बसली नाही तर का निघते काय? असं येत असतात का ननदच्या घरी? जेवण करून जा, स्वयंपाक करून ठेवला आम्ही. जेवण नाही नाही बाप्पा, आम्ही आधीच सांगितलं होतं रश्मीला की आम्हाला जराही वेळ नाहीये म्हणून. पुढचे पण प्लॅन असतात ना प्रत्येकाचं. नाही माझं तर अजिबात जमत नाही. नाही जेवणा वगैरेचं काहीच नाहीये. रश्मी असं कर, तू ना थोडं मला कॉफी वगैरे कर, बस कॉफी कर आणि जाऊ दे आम्हाला. अरे नाही वहिनी, हा बा बस स्वयंपाक तयार आहे. तुम्ही असं मला चहाही नका घेऊ, एका परी मी ताटं करते. जेवण करा खूप घाई असेल तर. आता तर आल्या वहिनी तुम्ही, अजून चहाही नाही झाला, काहीच नाही. बाळांना मोहिनी ताईच्या रूम मध्ये चला ना, मोहिनी ताईला भेटा ना. हो तुझ्या जाऊला भेट म्हणजे तुमच्या जाऊला भेटते ना, मग त्यांनाच तर भेटायला आलो आम्ही. त्या मुलांना पाहायचं होतं ना. हो म्हणजे आम्ही ना बारशालाच येणार होतो, पण यांना सुट्टीच नाही मिळाली. आणि यांच्या सुट्टीचं तरी ऍडजस्ट होऊ शकतं, पण माझं जमतच नाही. खूप बिझी शेड्यूल आहे म्हटलं माझं. अरे तू नोकरी करतो का? नाही नोकरी वगैरे नाही करत, म्हणजे नोकरी पण अशी लागते. पण यांचं काय म्हणणं झालं की मुलांच्याकडे दुर्लक्ष होते ना. मग माझं म्हणजे शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पण नोकरी अशीच लागते. पण यांचं नाही म्हणणं आहे ना, नाही तर मला काही नोकरीच आहे नाही. पण माझं घरीच खूप बिझी असते ना. हो 2 मुलं, आमचा फ्लॅट पण खूप मोठा आहे, 3 BHK आहे ना. हो त्यामुळे आणि सर्व कसं मीच करते. तसं धुण्या भांड्याला बाई आहे, पोळ्यालाही बाई आहे, पण बाकीची कामं मग किती कामं निघतात. असं बाई रश्मी, ते थांबत नाही म्हणतात, तर मग पाय न स्वयंपाकाचं. बरं मग ते त्या बाईनं तोयन ठेवलं तर माय काढायचं. तर बाईले म्हणा तोयन काढलं सुरू करा म्हणा. किती घाई असले तर ताटं वाढल्यावर जेवतेच. ताट जेवतीन आपण 2 घास जातीन एका परी. स्वयंपाक केला आता. जाय. हो मम्मी. नाही जेवण तर अजिबात नाही. तसं पण माझं डाएट चालू आहे. मी तर तळण वगैरे वापरे तळलेलं तर मी अजिबात खात नाही. माझं डाएट आहे ना, त्यामुळे. रश्मी तुला तर माहितीच आहे. हो वहिनी, पण आता कुठं पाहुणे आले तर थोडंफार चालते ना. नाही जास्त काही नाही केलं. पुरी आणि श्रीखंडच आणलं होतं. आणि हे भज्यांचं वगैरे भिजून ठेवलं आईनी. माय बाई, ते तुमचं डाएट गेट आहे ते तुमच्या घरी ठेवत जा. कोणाच्या घरी पाहुणा आलं की तर ती खात असतात जरासं. ननदच्या घरी आली पहिल्यांदा का तशीच जातं काय? नाही तसं काही नाही. ननदच्या घरी वगैरे असं काही नाही. माझं तसं काही नाही. मी खूप साधी सरळ आहे आणि माझं सगळं खूप म्हणजे मानापानाचं नसं खूपच असं काही नाहीये. येईल ना परत, येईल ना मी तेव्हा नक्की जेवण करेल. यावेळी जमतच नाही. मला अर्जंट जायचं आहे. माझ्या चुलत बहिणीचं कुंकू आहे ना, तर सगळं माझ्यावर डिपेंड आहे. हो म्हणजे मी गेल्याशिवाय तिथे काहीच होणार नाहीये. त्यामुळे मला खूप घाई आहे आणि मला जावंच लागणार. अशी आगाऊ तोंडाची आहे माई वहिनी. आलीच काय मग कोचम करायला. अजून बुळ नाही टेकलं तिचं तर तिला निघायची घाई झाली. याच होते लागत ना, त्याची हिडगेपणा करत राहते. आणि तिथं बापाच्या घरी जाऊन 6 महिने राहिले पुरी. तिच्या भावा बहिणीचं कुंकू झाल्यावर लग्न झाल्यावर जाईन तर सांगता येत नाही. आणि इथं तिचं बुळ नाही टेकून राहिलं. आता माझी सासू एवढे नादा लावून राहिली, स्वयंपाक करून ठेवला सगळा. हिला जेवायला काय होते का? काही डाएट करते, संट खाते. वहिनी चला ना मग, तुम्हाला घाई आहे म्हणता तर चला मोहिनी ताईची भेट घ्या, मुलांना पहा. चला मग. मुलं काय करून राहिले काय माहित. अरे ऋतुजा, तुला आवडलं का ते? घे काय नाही, घे खेळ.
ए ऋतुजा, हात नाही लावायचा हा. बॅड मॅनर्स, तुला सांगितलं ना ग. माझे मुलं खूप शिस्तीत आहेत. हो, मला शिस्त खूप आवडते. माझे मुलं असं कोणाच्या इथे गेले की कुठल्याच वस्तूला हात नाहीत लावणार. नाही, मला आवडतच नाही ते, आणि तीच सवय मी माझ्या मुलांना लावली. ठेव खाली. काय म्हणून राहिली मी? हात नाही लावायचं म्हटलं ना मूर्ख. तुला आणणारच नाही परत असं. मॅम चुपचाप बस. आणि काय ग आत्या आत्या करून बस इथे चुपचाप. बाई खेळू दे ना माझ्या लेकरू. लेकरू तर खेळतच असते, काही होत नाही, खेळू दे. नाही 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 नाही, मला शिस्त खूप आवडते. असं असं अजिबात आवडत नाही. मी ऋतुजा, मी तुला इथंच काढणार आहे काय. ठेव लवकर खाली. अव खेळू देव, खेळ बाई खेळ. काही नाही म्हणत तुझी मम्मी. घरी शिस्त होती का? लोकांचं घर आहे का? आत्याचं घर आहे तिच्या. हा खेळ बाई खेळ. तो कुठे गेला? ओय बाई, तो तर दिवसला काय. बरं बरं, पाच बापा पडशीन गिरशी. काय म्हणत होत्या मला? इथे कशाला आणला? वहिनी, मी काय म्हटलं, एकदा माझ्या सासूच्या पाया लागा ना. तुम्ही आल्या तेव्हापासून लागलाच नाही. आल्या तर एकदा लागत होतं, मग जायच्या वेळेस एकदा चांगलं वाटते जरा. मी काय नवीन नवरी आहे का? का सुनवैरी आहे इथे तुझ्या सासूच्या डोक्यावर मुंडकं ठेवत बसायला? जायच्या वेळेस लागेल एकदा. आता कशाला लागायला लागते? म्हणजे आताही लागायचं, जायच्या वेळेस लागायचं. तेवढंच करायचं आहे का मला? जिथं जाय तिथं तुमच्या सोयऱ्यांच्या सॅल्यूट मारणे. गावाला गेलं की तिथे तुझी आई पण तशीच करत राहते. कुणी आलं की लक सुनबाई पाया, लक सुनबाई पाया. माझं कंबर दुखते म्हटलं इकडे. माझ्याच्याने नाही होत 2-2 वेळा पाया लागणं. एकदा लागेल जायच्या वेळेस, तेही माझं लक्ष राहिलं तर. अडाणी, बॅकवर्ड, नुसतं त्या कुचपट विचारांमध्ये घुळलेले आहे. रश्मी एवढी शिकली, काय का किती अडाणी का तू? पाया लाग माझ्या सासूचे. मूर्ख कुठली. तू पण नको लागत जाऊ. कोणत्या जगात जगते का? नुसतं पाया लागणं. कशाला पाया लागा लागते का कोणाच्या? मी तर अजिबात लागत नाही. या फालतू फॉर्मॅलिटी माझ्या जीवावर येतात, म्हणूनच तर मी येत नसते. मग म्हणता की वहिनी तू कुठे येत नाही. आली तर असं याच्या पाया लाग, त्याच्या पाया लाग. मला शिकवते का तू?